मित्रांनो पाहू शकतात आज मुंबई बिंजोडमध्ये खरोखर आज मला वाटतं 2 गोंडे आणि 11 बालद्यावरती जो बिंजोडला आजच्या मैदानामध्ये राहिला तो कुठेतरी घोटकरांचा सर्जा राहिला. दादा नमस्कार. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? आज मराठी माणसाची नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे. पहिले प्रथम नवीन वर्षाचे सर्व माझे गाडा मालक असतील, आपले धंदेवासी यूट्यूबर असतील, त्या सुट्टी मिळताना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणखी ना आज खूप मोठा मैदान होता. मला असं वाटलं की आज गाडी होईल सर्जाची ना, सर्जा मुंबईमध्ये पलताना दिसेल. काय बोलाल तुम्ही? नाही 100% त्याच आशेने आपण आलो होतो, कारण का आपल्याला जेव्हा सर्जाला नंदी होता आपण दोन्ही साईडला जोड दिला होता आणि प्रेक्षकांची जी मनाची जी इच्छा होती ती काहीतरी 100% नवीन वर्ष पूर्ण झाली असती, परंतु तू येणाऱ्या लवकरच ती इच्छा पूर्ण करू. आज कुठेतरी नवीन वर्षाचा नवीन मैदान होता, त्यासाठी त्याने देखील सर्जा मुंबईमध्ये उतरला. तर काय सांगाल? नाही 100%, कारण का सर्जा हा मुंबईचा एक नामांकित जर कुठे मैदान असेल तिथं 100% सर्जा हा पलताना 100% दिसणारच आहे. मित्रांनो काय झालं आता सर्जा बऱ्याच जणांना चिंता आली असेल, सर्जा मुंबईला उतरला आहे तर ट्रॅक्टरच्या मैदानाचं काय होणार? आता काय सांगाल? नाही 100% बैल उद्या सकाळी भरला जाईल आणि ट्रॅक्टरच्या मैदानात 22 तारखेला वालव्याला 100% सर्जा हा पलताना दिसणार आहे प्रेक्षकांसाठी. मित्रांनो एक मागच्या मैदानाची आणि ह्या मैदानाची खंतच आहे मुंबईच्या कुठेतरी, कारण का मागच्या 3 फेऱ्याला पण मला वाटतं सर्जा वरच्या मैदानाला पाळवला होता आणि तिथं त्यांनी 1 नंबर मारलेला होता आणि यावेळेस पण तिथं सेम तारखेला मैदान आहे ना, मुंबईमध्ये पलताना दिसणार नाही आपल्याला सर्जा. 100%, कारण का नियोजन मी तिथं केलं होता आणि मुंबईला आपलं दुसऱ्याचं मैदान असल्यामुळे आपल्याला म्हणजे ते वासरू त्या लेवलला दिसलं ना, त्यामुळे आपण वरचं लेवलचा म्हणजे मोठा मैदान नामांकित असल्यामुळे आपण वालव्याचा एक नियोजन केलेलं आहे टॉपचं. अजून विचार झाला ना तर अजून मला विचार झाला ना, आता 2 तर मैदान गेलं पण तिसरा एक मैदान पडलेला आहे शहापूरचा 3 फेऱ्याचा, त्याबद्दल तुम्ही काय मत मांडाल? बघू ते बोलतो पुढचा नियोजन. आणखी विचार झाला ना तर मी जेव्हा बघतो ना तर सर्जाना पहिल्या हाईटला कमी वाटत, आता त्याची हाईट पण जबर झाली, म्हणजे त्यांच्या लेवलच्या वरती चाललं आहे. हाईट म्हणजे काय, त्याला खाण्यापिणं आहे आणि हाईट काही आपल्या हातात नाही आहे. फक्त आपण त्याला काय शरीरयष्टी जे मग खाण्याचा त्याला प्रयत्न करतो, व्यायामाचा प्रयत्न करतो आणि जसं जसं त्याला व्यायाम पडतो तसं त्याचं हाईट आणि शरीर एकदम फिटनेसमध्ये येत चाललं आहे. नाही मी जेव्हा बघितलं ना मला असं वाटलं का ती हाईट कुठेतरी ती लॉक होईल तिथं ते साईजमध्ये, पण तो वाढला, खरोखर वाढला, खरं मस्त झालं आता उलट. नाही चांगलं झालं, काय त्याच्याकडे मेहनत भरपूर आहे, कारण का महाराष्ट्राचा चाहता येतो आणि त्याच्याकडे लक्ष देणं हे आमचं पुरेपूर काम आहे. आता तुम्ही बोलता का उद्या बैल भरून जाईल, पण उद्या बैल भरून गेल्यावर 1 दिवसाचा आराम भरपूर होईल का? नाही त्याला ती हॅबिट झालेली आहे, कारण का सर्जा हा महाराष्ट्रात एकाच दिवसासाठी जातो आणि डबल मुंबईला तो रवाना होतो, त्यामुळे रनिंग त्याला भरपूर होते. कारण का बैल आम्ही आता कुठे ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. एक असं कराड भागात गेला तर बबलूच्या ज्याकडे आपला नंदी जातो, तिथनं काय असेल ते सेवा करतात ते आणि मग मैदान झालं का बैल रिटर्न येतो घरी. आणखी ना एक तुमचं पण मानलं पाहिजे, मुंबईचा खेळ असो वरचा असो, तुम्ही आता मुंबईचे आपले यूट्यूबर सगळे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना बाईट देता, कुणाला नाही बोलत नाही आणि नाना देखील असं ना तर कधीच नाराज होत नाही. नाही बाईट म्हणजे असं काय, तुमचं प्रेम आहे आमच्यावरती आणि 14 देशात काय असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय असेल ते तुम्ही पोचवण्याचं काम करता, म्हणजे पहिलं प्राधान्य तुम्हाला दिलं तिथं. कारण का तुम्ही जर बाईट नाही घेतली किंवा आम्ही मुलाखत नाही दिली तर सर्जा हा कोण आहे आणि अरुण पाटील कोण हे दिसणारच नाही. याचं पूर्ण म्हणजे लोकांपासून आणि प्रेक्षकांपासून पोचण्याचं काम तुम्ही करता, मग तुम्हाला बाईट देणं आणि आम्हाला बोलणं हे भरपूर आमचं गरजेचं आहे. अजून ना मला एक विचारत आता समजा आता शर्यत तर झाली नाही, पण पहिरा कोण होता आजचा? पायरा म्हणजे अति सुंदर होता. येत्या पुढच्या मैदानात लवकरच, म्हणजे या महिन्यात तर नाही, येणाऱ्या पुढल्या महिन्यात 100% तीच जोड पडलं, तेव्हा सर्वांना दिसेल का कुठला पायरा होता म्हणून. मित्रांनो पाहू शकता आता पण नानांनी सस्पेन्स ठेवलेला आहे पहिरा कोणता आहे, कारण का खूप मोठा नाव होता आणि आत्ताच्या कंडिशनला सर्जासोबत मुंबईमध्ये पाळणारा पण नंदी खरोखर कुठला तरी मोठाच नंदी असेल. काय एखादी थोडीशी हिंट तरी द्या काहीतरी. नाही हिंटचा विषय नाही काय, येणाऱ्या लवकरच तुम्हाला ती कळेल, कारण का नंदी हा अतिशय सुंदर होता आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली असती दोन्ही साईडनं. हे त्या नंदीवर असं सर्जाचं दोन्ही नंदी टॉपच्या असल्यामुळे काय कुठं काय कमीपणा असं वाटलं नसतं, कारण का भरपूर अशी सुंदर अशी गाडी पळाली असते. अजून ना आता बोनलकरांचं नियोजन आहे, खूप छान नियोजन आहे. मैदानाबद्दल तुम्ही काय बोलाल? आणि नियोजन त्यांचं म्हणजे बोनेकर असेल आणि आपले पूर्ण म्हणजे सर्व काय असते, म्हणजे नियोजन म्हणजे कुठंच काय कमी पडत नाही, कारण का आता आपली संघटना असल्यामुळे आणि संघटनेचं पुरेपूर आपली संघटना लक्ष देते, त्यामुळे नियोजनमध्ये कुठं काय कमी पडते हे असं काय मला वाटत नाही, कारण का सर्व संघटना आपली पुरेपूर लक्ष घालतो आणि हे मैदान पूर्णपणे म्हणजे चांगलंच करण्याचा प्रयत्न करतात. ट्रॅक्टरचं मैदान तर एकाच थोडंफार नियोजन ट्रॅक्टरचं मैदान झालेलं आहे नियोजन 22ला झालेलं आहे व्यवस्थित. झालं. आता कुठे आपलं चाचणकडे आजचं वस्तीला बबलू त्याच्याकडे झाले. मी एक मला दादांना विचार झाला,
मला सर्जा ना मुंबईमध्ये कमी पण घाटावरती खूप पलताना दिसतो. काय आता बघा ना, आता ही या सीझनची बोनिवलीची कमीत कमी माझी 4थी सीझन आहे, 4थं म्हणजे हे आहे मैदान आहे का मी रिटर्न चाललो आहे. आता 1-2 फेऱ्यात म्हणजे माझं जोड झाला आहे, मग त्यामुळे मला बैलाला पळवणं भरपूर गरजेचं आहे. मग त्यामुळे मी वरती पाळण्याचा प्रयत्न करतो, कारण का 3 फेऱ्याचाच नंदी आहे तो आणि त्याला 3 फेऱ्यामध्ये पळवणं आणि प्रॅक्टिस देणं हे भरपूर गरजेचं आहे. मग कुठेही नामांकित मैदान असेल तिथं सर्जा 100% पळताना दिसणार. मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, गाडी झाली ना तर त्याचा व्यायाम पण होतो, सगळा होतो. आता समजा इथं गाडी झाली नाही, परत जायला लागतो, मग त्याचा दिवस वाया जातो. त्या जागी तो जर वरच्या मैदानात पळाला तेवढा व्यायाम होतो तेवढा आणि तेवढी त्याची कस राहते. काय बोलाल? 100% त्याला पळवणं, कारण का खाद्य भरपूर त्याचं एक डाएट असल्यामुळे त्याला ते खाद्य पचन करणं आणि त्याला व्यायाम देणं हे भरपूर गरजेचं आहे. आणि त्यांनी भरपूर चाहत्यांचं असं मन जिंकलेलं आहे आणि कानाकोपऱ्यात त्याच्या चाहत्यांसाठी महाराष्ट्रात जिथे पण कानाकोपऱ्यात नामांकित मैदान असेल तिथे सर्जा 100% तुम्हाला पळताना दिसेल. आता बाईटवरनं ना आत्ताच मी एक बाईट घेतली देवीच्या पाड्यावाल्यांची. जेव्हा सर्जा आलता ना सगळ्यात पहिलं, तेव्हा 3 शर्यती त्यासोबत पळालेल्या. काय सांगाल? 100% ते मल्हार आणि देवीच्या पाडाचा मल्हार होता. खेडकाळीला मी पहिली शर्यत काहीतरी 6,000 सर्जाची केली होती. मल्हारमध्ये 3 शर्यती केल्या. तिथनं जो म्हणजे सर्जाने स्पीड पकडला, जो वरती गेला, आजपर्यंत ते प्रत्येक नंदीचा त्याच्यावरती आशीर्वाद आहे. आणि प्रत्येक नंदीचे मी म्हणजे ज्याही आपल्याला नंदी दिला, या आता बनवले प्रवीण शेटचा पण आपला हे काय ना पोलीस त्याच्यामध्ये मी टॉपची गाडी मारली होती. त्याच्यामध्ये तो बैल असते म्हणजे वरतीच गेला पाहिजे. ना मी बघतो ना जेव्हा सर्जा मुंबईला पळतो ना, अप्रतिम गती हो. एकदम म्हणजे हरण कशी मैदानात पळते ना, एकदम म्हणजे खुला डायरेक्ट. म्हणजे त्याला अजून मला तरी वाटतं ना मुंबईमध्ये कोण असं त्याला जोड भेटला नाही काय, त्याच्या जोडीत जोड पडला असा नाही. त्याला तो स्वतःचा स्पीड आहे आणि त्याला ती देवाने दिलेली आहे. माझ्याकडे लक्ष्मी आहे आणि देवाने दिलेली त्याच्यामध्ये तो स्पीड, तो आता ते वरच्याला माहिती त्याला माहिती, पण खरोखर साजामध्ये स्पीड हा अतिशय सुंदर आहे. त्याचा अंत आपण लावू शकत नाही स्पीड, आणि कुठून आले हे आपण सांगू शकतो आहेत. त्याच्यामुळे आमची कुठं ओळख होत चालली आहे आणि त्याच्यामुळे आमचं अजून आई एकरो प्रसन्न घोट हे गावाचं नाव सर्वांचं म्हणजे उंच नेऊन ठेवलं त्यांनी. नाही. मला तरी वाटत होतं ना आज कुठेतरी नवीन वर्षाची सुरुवात असेल ना, तर नवीन वर्षाची सुरुवात ही गुलालाने व्हायला पाहिजे होती. मला तरी वाटत होतं आज. बघूया, आलो होतो आम्ही मैदानात कारण गुलाल करण्याची सोबत, पण नाही जोड झाला. दोन्ही साईडने नाव होता. तर आता चालू वरती पळणार आहे, त्या कारणात बैल लवकर चालला घरी. एक विचार झाला ना, आता बरीच मैदान झालं. आता तुमचा आता मग 3री वेळ आहे, तुम्ही 3री का आता ही 4थी वेळ आहे मला वाटतं रिटर्न चाललं. हो, रिटर्न चाललो. 3री 4थी वेळ असेल. नाही जोड झालं तर काय हे करणार, निसर्ग काय 10-11 हजारासाठी पहिलं बॉल होती असं काय. वरचा 3 फेऱ्याचा मैदान आहे. ट्रॅक्टर खूप मोठा पायरा, खूप मोठा नियोजन. आपण कसा आत्ता बाईट देतो, बोलून जातो पटकन, पण बरीच जणांना मी असं ऑब्झर्व केलं का बाईटमधनं बघून ना काही लोक ऑब्झर्व करतात का बा हा बैल ह्या दिवशी पळणार त्या दिवशी, असं मग नियोजन पण बनवतात हो काही जण. नाही असं काही नसतं, कारण बैल आता ट्रॅक्टरचं मैदान आहे, बघू नशिबाने आणि गुलाला राहावा हीच आमची अपेक्षा. नाही, माझा म्हणण्याचा अर्थ वेगळा होता. आपण कसा बोलल्यानं कधी मुलाखतमध्ये नियोजन सांगतो, पण काही जण त्याचा चुकीचा उपयोग करतात. ना असं काही नसतं, कारण नियोजन आता एक बैल सांगून आले बरेच जण करत. टॉपच्या बैलांचं जे नियोजन आहे एक बैल सांगूनच होत असतं. चालेल. आता आपल्यासोबत ना सोडणारी धरणारी पण माणसं आहेत, आपण त्यांची पण थोडी माहिती घेऊया. मित्रांनो, आपले सगळे मित्र आहेत आणि आवडतात आपल्या क्षेत्रामधले. नाना स्वतः ड्रायव्हर आहेत, मालक चालक